रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. परवा चौंडेसरवाडी या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील चौंडेसरवाडी या ठिकाणी एका मातंग महिलेचा अज्ञात कारणावरून एका बागायतदाराने गोळ्या घालून हत्या करून खून केलेला आहे. ही घटना अतिशय निर्गुणपणे त्या व्यक्तीने केलेली असून संपूर्ण मातंग समाजच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. अशा घटना भर दिवसा होऊ नये म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणारी ही गोष्ट आहे आणि तमाम मातंग समाज या गोष्टीमुळे घाबरून गेलेला आहे. त्यामुळे माझं असं मत आहे, जी व्यक्ती सध्याला गेलेली आहे त्या व्यक्तीबद्दल तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजानं उभा राहावं अशी माझी विनंती आहे. कुणी एक चारी बाजूला चार तोंड न करता सर्वांनी एकत्र येऊन शासनाला आपली ताकद दाखवावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि चौंडेसरवाडी शंकरनगर या परिसरात सध्याला दलितांचं जीवन हे अतिशय धोक्यात आहे. कारण गेल्या वर्षी एका होलार समाजाच्या व्यक्तीचा असाच खून झालेला आहे आणि तो अद्याप दडपलेला आहे. तो उघडकीस सुद्धा आलेला नाही आणि त्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनने ते पण प्रेत ताब्यात घेतलं होतं आणि हा या वर्षातला दुसरा खून आहे. त्यामुळे माझी विशेष मागणी आता अशी आहे की त्या भागात जे दलित राहतात त्या लोकांना मागणीप्रमाणे या सगळ्या शेतकऱ्याच्या बागायतदाराच्या दहशतीखाली राहावं लागतंय. त्यामुळे शासनाने त्यांना मागणीप्रमाणे बंदुकांचं लायसन द्यावं एवढीच माझी या ठिकाणी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद. ज्या पीडितेला पिस्तूलने गोळ्या घालून हत्या केली होती, खून केला होता, त्या पीडितेच्या गावाला माळशिरस तालुक्यातील माळखांबी या गावी आम्ही जाऊन आलो. तिथे व्हिजिट केली आणि तिथं व्हिजिट केल्याच्या नंतर जे फिर्यादी आहेत, जे मयत पत्नीचे जे पती आहेत, त्यांच्याकडनं असं आम्हाला समजलं की त्या कुटुंबाला, त्या दोघा नवरा बायकोला 500 रुपये रोजगाराने गेल्या 10 वर्षापासून संबंधित शेतमालक राबवत होता. 12 तासापेक्षा जास्त काम त्यांच्याकडून करून घेतलं जात होतं. त्यांच्या इच्छेविरुद्ध, त्यांच्या वयापेक्षा, त्यांच्या वजनापेक्षा जबरदस्तीने त्यांच्याकडून ते शेतातून काम करून घेतलं जात होतं. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांना घराचं गाड्या पुसणं, शेण काढणं असे काम करायला लावत होते आणि नंतर 10च्या नंतर त्यांना शेतातून जबरदस्तीने काम करायला लावत होते. परंतु हे त्यांच्या फिर्यादीत आलेलं नव्हतं. आज आम्हाला त्यांच्याकडनं समजलं आणि हा त्यांच्यावर अन्याय झालेला, त्यांना वेठबिगारीचे कामं त्यांना लावली होती आणि त्यांच्याकडून ह्या वेठबिगारीच्या कामातूनच संबंधित महिलेचा खून झालेला आहे. याच्यामुळे आम्ही या बाबतीत इथले जे तपास अधिकारी आहेत, वाळके सर, त्यांना सुद्धा आम्ही फोनवर बोललो. समाज कल्याण अधिकारी असतील, आयुक्त असतील, त्यांना पण आम्ही फोनवरून बोललो आणि त्यांना तातडीची मदत देण्याच्या संदर्भाने आम्ही हे केलंय, मदतीसाठी त्यांना फोन केले. त्याच्यानंतर आम्ही या बाबतीतलं आम्हाला असंही समजलं की जे पिस्तूल होतं तर ते पिस्तूल संबंधित आरोपीच्या नावचं नव्हतं, तर ते दुसऱ्याच्याच नावचं असताना त्या माणसाने त्याचा वापर केलेला आहे. आम्ही त्याच्यामुळे सुहास सर जे आहे तिथले, ते संतोष वाळके जे आहेत, तर आम्ही त्यांना ते आज निवेदन दिलेले. खुनाचं कारण काय कळलं का? खुनाचं कारण हे पोलीस तपासात निष्पन्न होईल, परंतु FIR मध्ये अज्ञात कारणामुळे काहीतरी असं आहे. परंतु त्याच्यामध्ये त्या कुटुंबाचा छळ झालेला आहे, त्यांचं आर्थिक मानसिक शोषण झालेलं आहे हे त्यांच्या सांगण्यावरून कळतंय. कारण 300 रुपये रोजगार आता सध्या तरी नाही, इतक्या मोठ्या म्हणजे 12 तासापेक्षा जास्त काम करून घेणं आणि इच्छेविरुद्ध, कारण 10 वर्ष एका शेतकऱ्यांना राबून घेणं अशा पद्धतीनं, तर हे त्यांचं वेठबिगारीच्या ज्यातून त्यांचा छळ झाला, त्या छळातून त्यांचा खून झालेला आहे असं आम्हाला तरी वाटतंय.